आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह, अँटीऑक्सिडंट इत्यादी पोषण घटक मुबलक प्रमाणात असल्यामुळे आवळा खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती तर वाढते, त्यासोबतच मधुमेह, हृदयरोग, कॅन्सरसारख्या आजारापासून सुद्धा आपण लांब राहू शकता। आवळ्याला थोडीशी आंबट तुरट चव असल्यामुळे आवळा आपण असाच खाऊ शकत नाही, पण आज आपण अगदी वर्षभर टिकणारं आवळ्यापासून आवळा मुरब्बा बनवणार आहोत। नमस्कार, मी उषाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो एवढे आवळे घेतलेले आहेत। आवळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पहिली टिप म्हणजे आवळ्यावरती कमीत कमी डाग राहतील याची आपल्याला काळजी घ्यायची। कमीत कमी डाग असलेले आपल्याला आवळे आणायचे आहेत। तर दुसरी टिप म्हणजे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचेत, कापडाने पुसून घ्यायचेत आणि नंतरच मोरावळा बनवण्यासाठी ते वापरायचे आहेत। इथे मी कढईमध्ये पाणी ठेवून घेतलं होतं गरम होण्यासाठी। पाण्याला उकळी आलेली आहे, तर ह्याच्यावरती चाळण ठेवून घ्यायची आणि जे आपण आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतले होते ते ह्यामध्ये ठेवून घ्यायचे। वरती झाकण ठेवायचे। गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे। मीडियम फ्लेमवरती 12 ते 15 मिनिटांसाठी आवळे वाफवून घ्यायचे। तोपर्यंत आपण इकडे गूळ चिरून घेऊया। तर इथे अर्धा किलो एवढे आवळे आहेत, तर इथे मी 400 ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे। साधारण 100 ग्रॅम आवळ्याच्या ज्या बिया आहेत त्या काढल्या जातील, त्यामुळे समप्रमाणात इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे। आता इथे साधारण 12 ते 15 मिनिट झालेले आहेत। आवळे आपण चेक करून पाहूया। तर आवळ्यावरती अशा पद्धतीने छोट्या छोट्या भेगा पडलेल्या आहेत, म्हणजेच आपले आवळे छान असे शिजले गेलेत। हे थोडेसे थंड होण्यासाठी ठेवायचे। साधारण 10 मिनिट आपण बाजूला ठेवल्यानंतर आवळा छान थंड होतो। अशा पद्धतीने आवळे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्यातला बियांचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे मी सर्व आवळ्यांमधल्या बिया काढून घेतल्या आणि अशा पद्धतीने ह्या पाकळ्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत। आता हे सर्व आपण आवळ्यांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या एका कढईमध्ये टाकून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे गूळ। साधारण 400 ग्रॅम एवढा आवळा आहे, तर 400 ग्रॅम एवढा इथे मी गूळ वापरलेला आहे। तिसरी टिप म्हणजे आपल्याला आवळा आणि गुळाचं प्रमाण जे आहे ते समप्रमाणात ठेवायचं आहे। इथे मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे, त्यामुळे पाकाला छानशी चकाकी येण्यासाठी 2 चमचे एवढी साखर टाकून घेतली। आता गॅस चालू करून घ्यायचा आहे। गॅसवरती आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे आणि हे सतत हलवत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जसं जसं आपण हे मिक्स करत जाऊ तसं हा गूळ जो आहे तो वितळत जातो आणि ह्याचा पाक तयार होतो। तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये हे थोडंसं ओलसर व्हायला लागलेलं आहे, पण हळूहळू आपण जसं जसं हे शिजवत जाऊ तसं हा गूळ जो आहे तो आवळ्याबरोबर विरघळला जातो आणि ह्या गुळापासून छान असा पाक तयार होतो। तर इथे पाहू शकता साधारण 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। गुळाचा पाक तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि साधारण 5 मिनिटांसाठी आपल्याला हे असं शिजवत ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे। असं 5-5 मिनिटांनी आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। साधारण 18 ते 20 मिनिट झालेले आहेत। आपण हा आवळा जो आहे तो गुळाबरोबर शिजवून घेत आहोत। तर ह्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ टाकायचे आणि पाव चमचा एवढी वेलची पूड टाकायची। वेलची पूड आणि काळं मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या पाकाला जे आहे छानशी उकळी यायला लागलेली आहे आणि बुडबुडे छान आलेले आहेत। जसं आपण शिजवत जाऊ तसं ह्या आवळ्याच्या फोडींचा जो रंग आहे तो बदलत जातो। सुरुवातीला अगदी पांढऱ्या होत्या फोडी आणि जसं आपण शिजवत जातो तसं ह्याचा रंग जो आहे तो डार्क व्हायला लागलेला आहे। तर इथे तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर सुरुवातीपेक्षा ह्या फोडींचा जो रंग आहे तो बदललेला आहे। आता इथे मी तुम्हाला जवळून दाखवते। एक फोड मी अगोदरच बाजूला काढून ठेवली होती। साधारण 5 ते 7 मिनिट शिजल्यानंतर ही फोड जी आहे ती बाजूला काढली होती आणि आता 25 मिनिट झालेले आहेत। 25 मिनिटांनंतर ह्या 2 फोडीमधला तुम्ही फरक पाहू शकता। तर या फोडीचा आकार जो आहे तो अगदी लहान झालेला आहे आणि अगोदर जी फोड काढून ठेवली होती त्या फोडींचा आकार जो आहे तो मोठा आहे आणि आपण हातात घेऊन पाहिली तर ही जी फोड आहे ती कडक आहे आणि शिजल्यानंतर ह्यामध्ये मऊपणा येत जातो। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्या आवळ्याच्या फोडी मऊ होतात आणि शिजल्यानंतर त्यातला पाण्याचा जो अंश आहे तो कमी होत जातो। ही फोड आपल्याला फोडण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, पण शिजल्यानंतर मात्र अशा छान मऊसर अशा या फोडी तयार होतात। तरी सुद्धा आपला मोरावळा तयार झालेला नाही। ह्या फोडीमधला पाण्याचा जो अंश आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे। अजून आपल्याला 10 ते 15 मिनिट हे मोरावळा शिजवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण
30 ते 35 मिनिट झालेले आहेत। आपण चेक करून पाहूया। बोटावरती थोडासा पाक घ्यायचा आहे। अशा पद्धतीने चेक केल्यानंतर ह्यामध्ये एकतार तयार होते, म्हणजेच आपला मोरावळा छान असा तयार झालेला आहे असं समजायचंय। आता जरी हे पातळ दिसत असलं तरीही हे थंड झाल्यानंतर अगदी मधाप्रमाणे हा पाक तयार होतो। अशा पद्धतीने आपला परफेक्ट मोरावळा इथे तयार झालेला आहे। साधारण 35 ते 40 मिनिट मीडियम फ्लेमवरती इथे मला लागलेले आहेत। आता मोरावळा साठवण्यासाठी आपल्याला काचेची बरणीचा वापर करायचा आहे। काचेची बरणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी बरणी आपल्याला उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे आणि नंतरच हा मोरावळा आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने मोरावळा घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।